की माझ्यानंतर 2-3 वक्ते बोलणार आहेत. आपल्याला सर्वांना बाळासाहेबांचे विचार ऐकायचे आहेत. त्यामुळं मी शक्यतो लवकरात लवकर माझं भाषण आवरणार आहे. मुद्दा काय मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे जसे उमेदवार जाहीर व्हायला लागलेत तसे आमचे काही मित्र विचार करायला लागले की आता कुठला आपला उमेदवार द्यावा. मला असं वाटतंय ते विचार करेपर्यंत आपल्या उमेदवारांनी प्रचार सुरू केला पाहिजे. काय मित्रांनो, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आणि बाळासाहेबांनी उभं राहायचा वंचितांना अधिकार दिला. या अधिकाराची अंमलबजावणी चांगल्या रीतीने करायची असेल तर जनता तुमच्या बरोबर आहे. सत्तांतर करायसाठी लोक तयार झालेले आहेत. तुम्ही रात्रीचा दिवस केला पाहिजे कार्यकर्त्यांनी आणि बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्राची सूत्र त्यांच्या हाती दिली पाहिजेत. कशाकरता मी आपल्याला बोलतोय? बीजेपीचं राज्य घालवायचं आहे. कुणी आणलं बीजेपीचं राज्य? तुम्हाला सर्वांना माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणूक लागल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस बरोबरची युती तोडली. दोन्ही वेगवेगळे लढले. इतकंच नव्हे परंतु काउंटिंग पूर्ण होण्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसने बीजेपीला पाठिंबा दिला. एवढंच नव्हे, 3 महिने शिवसेना पाठिंबा देत नव्हती. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राज्य चाललं होतं फडणवीसाचं. आज आम्हाला ते सांगतात की याच्यात कोणाचा फायदा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू. मित्रांनो, हे विसरता कामा नये. दोघांनाही आपण खड्यासारखं दूर ठेवलं पाहिजे. कशा करता? आत्ताच लक्ष्मण मानेने सांगितलं काय तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी. कालच एक अहवाल आलाय, काल वार्षिक शिक्षणाच्या बद्दलचा अहवाल. काय अहवाल सांगतो की तो अहवाल 600 जिल्ह्याचा सर्वे केलेला आहे, 600 देशातल्या. काय त्या अहवालामध्ये पाहणी केलेली की मुलांना वाचन येतं का, वाचता येतं का? 5वीच्या मुलाला दुसरीचं पुस्तक 60% ग्रामीण भागातल्या मुलाला वाचता येत नाही. इंग्रजी शाळेतल्या मुलांना जवळजवळ 40% मुलांना ते ग्रामीण भागातलं इंग्रजी मीडियम मधल्या मुलांना वाचता येत नाही. शिक्षणाची दुर्दशा केली. कारण गरीब माणूस जर शिकला तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जाईल म्हणून शिक्षणाच्या बाबत सरकार उदासीन आहे. 3 ते 4% फक्त खर्च करतं. आता लक्ष्मण मानेने सांगितल्याप्रमाणे आम्ही शिक्षणावर राष्ट्रीय संपत्ती समजून, मुलं ही पुढची सगळी आपली इन्व्हेस्टमेंट असं समजून त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी जपान आणि जे इतर देश आहेत त्यांच्या मुलाच्या स्पर्धा करण्याकरता आम्ही ह्या शिक्षणाच्या वर निश्चितपणे अंदाजपत्रामध्ये 10 ते 15% राखून ठेवू की ज्यामुळे गरीब मुलांना फुकट शिक्षण मिळेल. अशा कितीतरी गोष्टी करायच्यात. कारण आत्ताच लक्ष्मणने सांगितलं आपल्याला. काय सांगितलं मित्रांनो? की या देशामधल्या ह्या व्यवस्थेने आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. आम्ही कशामुळे वंचित राहिलो? वंचित म्हणजे तर काय की शिक्षणापासून वंचित, आरोग्यापासून वंचित, घरापासून वंचित, का रोजगार मिळवण्यापासून वंचित. ही व्यवस्था कोणी निर्माण केली? भांडवलदारी व्यवस्थाने. एकच फक्त मी उदाहरण सांगतो. आपल्याला माहीत आहे की गेल्या वर्षाच्या अंदाजपत्रकामधले 3.5 लाख कोटी रुपये 3.5 लाख कोटी हे 15-20% कारखानदार विशेषतः जे आपल्या अंबानी सारखे होते अशा लोकांना 15-20% लोकांना माफ केलं. फार तर 100 लोकांनी याचा फायदा घेतला. आणि आता तुम्ही जे पेन्शन योजना जी चालू केली ती 3.5 लाख कोटीची नाही मित्रांनो, ते 36,000 कोटीची आहे. एवढा फरक आहे. म्हणजे शेतकऱ्याची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि त्यांना किती दिलं जातं. अशा तऱ्हेचा हा उफराटा कारभार आहे.
तो आपल्याला सरळ करायचा आहे आणि तो सरळ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे तुम्ही उभे राहिले पाहिजे. आम्ही मध्यंतरी प्रतिज्ञा देत होतो लोकांना. काय प्रतिज्ञा देत होतो की माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा, माझ्या विचाराचा जरी उमेदवार असला तो जर तो दुसऱ्या पक्षाचा असला, राष्ट्रवादीचा असला, काँग्रेस असला, BJPचा असला, अगर शिवसेनेचा असला तरीसुद्धा त्याला आम्ही मतदान करणार नाही. आणि माझ्या जातीचा उमेदवार असला, माझ्या धर्माचा उमेदवार असला, माझ्या पंथाचा उमेदवार असला, पण तो बाळासाहेबाचा उमेदवार आहे, वंचित आघाडीचा उमेदवार आहे, त्यालाच आम्ही मतदान करू. अशा तऱ्हेची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस आहे मित्रांनो. तुम्ही सर्वांनी जर ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन हे होणारच. हे काळ्या दगडावरची रेख आहे मित्रांनो. लोकांनी निश्चय केला आहे. कार्यकर्त्यांनी जरा थोडासा निश्चय करण्याची गरज आहे. दिवसातले आपण 2 तास हे जर वंचित आघाडीसाठी जर दिले तर मला खात्री 1977 सालापेक्षा सुद्धा तरुण लोक हे फार भारावून गेलेले आहेत. आणि तरुणांना हे BJP शिवसेनेचं सरकार नको, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचंही सरकार नको. कारण आपल्याला माहीत आहे एक आहे सापनाथ आणि दुसरा आहे नागनाथ. दोन्ही आपल्याला चावणारच आहेत आणि त्यांच्यापासून त्या विष न उतरणारा विष आहे. 60-70 वर्ष आपल्याला आपलं विष उतरलं नाही. आता बाळासाहेबांसारखा चांगला डॉक्टर आपल्याला मिळाला आहे. तो निश्चितपणे हा वंचिताचा उपाय करेल आणि आपल्या सर्वांना सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळवून देईल अशा तऱ्हेचा मी विश्वास बाळगतो. आणि तुम्हा सर्वांना एक विनंती करतो प्रेमाने की अत्यंत या दिवशी वंचित बहुजन आघाडीला सत्तेवर आणण्यासाठी आपल्याला ईर्ष्या मिळावी, ताकद मिळावी, युक्ती मिळावी, आपलं कल्पना वाढावी अशा तऱ्हेची इच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम. यानंतर पुढच्या घोषणेसाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, बौद्ध धम्माचे अभ्यासक आणि आंबेडकरी समाजाचा बुलंद आवाज प्राध्यापक सुकुमार कांबळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर या महापुरुषांना अभिवादन करतो. या सभेचे सर्वासर्वे बाळासाहेब दादा प्रकाश आंबेडकर विचारपीठावर सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती आणि माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनी, सभेच्या सुरुवातीला जरा सळसळ झाली. ती सळसळ म्हणजे मरताना टाचा खोडण्याचा प्रकार होता. या सभेचा अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे मांग आहे. जातीवाद्यांनी लक्षात ठेवायचं. आणि जात आमची अशी आहे, बाबासाहेबांचं रक्त स्टेजवर आहे, त्याचं भान ठेवून वक्तव्य करायचं. तो कोणतर फडतू शिंगवले बाळासाहेबांच्या सभेला आव्हान करतोय. लेका 700 किलोचं जनावर 5 मिनिटं सोलणारी आमची औलाद आहे. हाडा बाजूला, मांस बाजूला आणि शिंगा बाजूला करतोय आम्ही. ओएसी साहेब आले नाहीत म्हणून काय कोल्ही चिवचिव करतील. या नगरीच्या शिवसेनेच्या आमदाराला माझं आव्हान आहे. 25 तारखेला ओएसी बाळासाहेब ठाकरेच्या मुंबईच्या दारात सभा घेणार आहेत. हिंमत असेल तर आढावो या 25 तारखेला मुंबईला. इथं कशाला कोल्हे कोई करायलायस. शिवंडू देत नाही म्हणणार. तुला शिव आहे का? गायच्या नावावर माणसं मारताय. गाय ह्यांची आई का 33 कोटी देव पोटात तिच्या. आणि 33 कोटी देव आम्ही खाल्लेलं. ते उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री गायचं मूतच प्या लागलाय. 33 कोटी पचवलं आम्ही. आमचं काय प्यावं त्यानं. ही राजकारणातली बकलाशी बंद झाली पाहिजे. आणि उद्याच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील त्याच्याच पुढचं बटन दाबून
लांबलेलं वाचन पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुकुमार कांबळे सरांसाठी. आणि यानंतर सर्वांनी फक्त एकच लक्ष द्या. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. मित्रांनो हा योगायोग इतका मोठा आहे की हे स्टेडियम थांब एक मिनिट शांत बसा. मित्रांनो शांततेने सहकार्य करा. या कोल्हापूरला शाहूचा इतिहास आहे. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मदत केली. याच भावनेतनं कोल्हापूरमधल्या सर्वसामान्य जनतेने आज एक संघर्ष निधी, लोकशाही बचाव संघर्ष निधी या ठिकाणी बाळासाहेबांना पुढच्या सगळ्या निवडणुकीत द्यायचं ठरवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये हा निधी 1,25,000 रुपये मी सगळ्यांना विनंती करतो की तो निधी या ठिकाणी बाळासाहेबांना या ठिकाणी देऊया. सर्व लोकशाही संघर्ष निधीची कमिटी, संपर्क समिती, मित्रांनो कोल्हापूरमधून सर्वसामान्य माणसाने ही निधी या ठिकाणी दिलेला आहे. 1,25,000 रुपयाचा हा निधी आहे. आपण बाळासाहेबांचे हात मजबूत केले पाहिजेत. यामध्ये सगळे विचार करणारी माणसं आहेत, प्राध्यापक आहेत, कास्ट्राईब संघटना आहे, निर्मिती विचार मंच आहे, सम्यक प्रतिष्ठान आहे. या सगळ्यांनी मिळून सर्वसामान्य माणसाकडनं या ठिकाणी हा निधी जमा केला आहे. आणि मी सांगतो की भविष्यामध्ये बाळासाहेबांना कोल्हापूरमधनं प्रचंड निधी जमा होईल आणि हा संघर्ष मुख्यमंत्री बाळासाहेब होईपर्यंत थांबणार नाही. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हेच महाराष्ट्राचे राजकारणातले निर्णायक या ठिकाणी भूमिका घेत असतील. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. मित्रांनो हा योगायोग असा आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचे हे स्टेडियम शाहूंच्या नगरीत ही सभा होते आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज आज आपल्याला बोलताना दिसतो आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा सर्वांनी अंतर्ध्यानं बसून घ्यावं. तुमच्या टॉर्च चालू असू द्यात पण शांततेनं बसून घ्या. आपण बाळासाहेबांना ऐकणार आहोत. सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपण जरा शांततेने खाली बसून घ्यावं. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी बसून घ्यावं. सर्वांनी असतर शांततेने स्टेजवरच्याने सगळ्यांनी बसून घ्या. स्टेजवरच्याने सगळ्यांनी बसून घ्या. स्टेजवरच्या मंडळीने खाली बसून घ्यावं. समोर जे उभे आहेत त्यांनी सुद्धा खाली बसून घ्यावं अशी माझी विनंती आहे. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ सभेचे असणारे अध्यक्ष सुकुमार कांबळे, बंधूंनो आणि भगिनींनो, बोलण्याच्या अगोदर लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा पश्चिम महाराष्ट्रातल्या
उमेदवारांची घोषणा ही ठरल्याप्रमाणे असदुद्दीन ओवैसी हे करणार होते. त्यांना अचानकपणे अमेरिकेला जावं लागलं आणि म्हणून उमेदवारांची असणारी घोषणा आणि त्याची ओळख आपल्याला मी या ठिकाणी करतोय. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार होलार समाजाचे आहेत. सहदेव केराप्पा आईवळे हे उमेदवार आहेत. साताऱ्याचे असणारे आईवळे हे उमेदवार आहेत. माढा मतदारसंघातील उमेदवार ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केले असे असणारे विजयराव हनुमंतराव मोरे, सांगली मतदारसंघातील उमेदवार जयसिंग उर्फ तात्या शेंडगे हे असणारे उमेदवार आहेत. बारामती मतदारसंघातील उमेदवार हे नवनाथ विष्णू पडळकर हे उमेदवार आहेत. हातकणंगलेमध्ये उमेदवार इथे उपस्थित नाहीत, परंतु असणारा मुस्लिम समाजाचे उलेमा आहेत. पुण्याचे सुद्धा उमेदवार या ठिकाणी पोचू शकले नाहीत, पण माळी समाजाचे असणारे विठ्ठल लक्ष्मण सातव हे उमेदवार आहेत. हा गरिबांचा पक्ष, वर्गणीवरचा पक्ष. उमेदवारही आपल्यातले सामान्य. लोकसभेला 60 दिवस राहिलेत. 1800 ते 2100 गावं फिरण्याचा आहे. तेवढा वेळ मिळाला पाहिजे, तेवढा अवधी मिळाला पाहिजे. आणि म्हणून उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करण्यात आली. काँग्रेसला आम्ही अजूनही सांगतोय की RSSला संविधानामध्ये आणण्याचा आराखडा, कारण का ही असणारी गैर संविधानिक संघटना आहे. संविधान बदला म्हणून त्या ठिकाणी असणारा प्रचार चाललेला आहे. 2019 मध्ये निवडणुका झाल्या आणि पुन्हा आम्ही सत्तेवरती आलो तर 2024 मध्ये हे संविधान बदलण्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणतोय की उद्याची सत्ता आपली आली तर ही सत्ता आल्यानंतर RSSला संविधानाच्या चौकटीमध्ये आणणं याचा आराखडा आपण असताना द्या, कारण का 50 वर्ष आपण तो राबवलेला नाही. तो आराखडा द्या. उरलेल्या मतदारसंघावरती आपण बसून चर्चा त्या ठिकाणी करू शकतो. जे घोषित झाले ते घोषित झाले. तिथे आता कॉम्प्रोमाइज नाही. पण उरलेल्या मतदारसंघामधला कॉम्प्रोमाइज होऊ शकतं हे लक्षात घ्या. माझी दुसरी सभा होण्याच्या अगोदर जर आपण बोललात, तो आराखडा दिलात, तर उरलेल्या मतदारसंघामधला असणारा चर्चा होऊ शकते.
आपण आता काँग्रेसला विचारायला सुरुवात केली पाहिजे की तुम्ही खरंच RSSच्या विरोधात आहात का, हे पहिल्यांदा सांगा. की आम्ही 2 देतो, 4 देतो, 8 देतो, 10 देतो. आम्ही जागा मागितल्याच नाहीत मुळात तुमच्याकडे. जो प्रस्ताव देण्यात आला होता तो पहिला होता की RSSला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा आराखडा काँग्रेस पक्षाने आम्हाला द्यावा. दुसरा प्रस्ताव आमचा असा होता की ज्या 3 वेळा तुम्ही हरलात, ज्या 3 वेळा तुम्ही हरलात आणि आता ज्या ठिकाणी उमेदवार नाहीत त्याच्यापैकी 12 जागा आम्हाला द्या. त्याच्यापैकी 12 जागा तुम्ही आम्हाला द्या आणि तेही कुठल्या द्यायच्या त्या आम्ही तुमच्यावरतीच सोडतो. आम्ही जागा मागत नाही. MIM पहिल्यांदा होतं तेव्हा म्हटलं MIM आम्हाला चालणार नाही. असदुद्दीन ओवैसीने सांगितलं पण ठीक आहे, मी चालत नाही ना, मी बाजूला होतो, वेगळा स्टेज बांधतो आणि तुमचा प्रचार करतो. काँग्रेसवाले तुमचं ढोंग धतुर जे आहे ते आम्ही ओळखू शकतो. आता असं दुधफोळे आम्ही राहिलेलो नाही. कदाचित आमच्या बरोबर बसली असते तर 100 जागा तरी काँग्रेसच्या जवळपास कुठेतरी आली असती. काँग्रेसवाल्याला विचारा की तुम्हाला आता कुठल्या राज्यांमध्ये जागा मिळणार आहेत. कर्नाटक मधल्या अर्ध्या जागा देवगौडाला द्याव्या लागतील ना अर्ध्या जागा तुम्हाला घ्याव्या लागतील. म्हणजे 12 जागा तुम्हाला मिळाल्या. आणि ज्या 12 जागा जे काँग्रेसच्या वाट्याला येतील त्याच्यामध्ये चोर आणि चौकीदार ह्याच्यामधलंच भांडण होणार आहे. म्हणजे साव कुठे दिसतच नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या चोराचं आणि चौकीदाराचं इमेज बघितलं तर चौकीदाराला अजून चोर ठरवता आलेला नाही, पण चौकीदार चोराला चोरच ठरवत आलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आता वाट एवढीच बघायची आहे की चिदंबरम पहिल्यांदा जातोय की अजून कोण पहिल्यांदा आतमध्ये जाते. आणि म्हणून आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो अरे बाबा तुमची असणारी ऐपत नाही. काँग्रेसचे जेवढे महाराष्ट्रातले नेते आहेत BJP समोर म्याव आहेत. त्या म्यावाचा वाघ कधी होऊ शकत नाही हे लक्षात घ्या. का ज्या दिवशी वाघ झाले त्या दिवशी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरची बिल्डिंग बाहेर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही म्हणत होतो आम्ही इथे बसलेले अत्यंत क्लीन कॅरेक्टरचे आहोत. आमच्या समोर मोदी सुद्धा उभा राहू शकणार नाही. तुमचा डागललेला आहे तेव्हा डागळलेला माणूस हा जपून जपून बोलत असतो.
आज दाखवलेला माणूस जपून जपून बोलत असतो. राफेलच्या संदर्भातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा पैशाचा नाही हे आपण लक्षात घ्या. राफेलचा सगळ्यात मोठा मुद्दा हा पैशाचा नाही, तर कुठल्याही गाडी आपण घेतली, कुठलीही वस्तू घेतली, त्याला स्पेअर पार्ट्स लागतात. आणि स्पेअर पार्ट नसेल तर कुठलीही गोष्टी अजिबात कामात येत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. मोदींना आम्ही विचारतो, तुम्ही करारनामा केला 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा, पण एक आम्हाला सांगा की स्पेअर पार्ट मधला हिस्सा आहे की नाही तेवढा सांगा. उद्या इथे स्पेअर पार्ट लागलं, या राफेलला स्पेअर पार्ट लागलं आणि पाकिस्तान बरोबर असताना फ्रान्सचा संबंध चांगले झाले, ते स्पेअर पार्ट पुरवतील की न पुरवतील. आणि म्हणून युद्धाची कुठलीही सामग्री ज्यावेळेस खरेदी केल्या जाते, युद्धातली कुठलीही सामग्री ज्यावेळेस खरेदी केल्या जाते, ती खरेदी करताना सॉव्हरन गॅरंटी त्या ठिकाणी येते. त्या देशाची हमी येते की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कुठल्याही देशाच्या विरोधात लढणार, माझे संबंध काही असतील याचा संबंध न ठेवता जी विमानं खरेदी केलेली आहेत, जी हत्यारं खरेदी केलेली आहेत, ती सगळी हत्यारं वापरण्याच्या स्थितीमध्ये ज्या देशाकडून घेतलंय ते देश आपल्याला हमी देता, अशी असणारी परिस्थिती आहे. आज फ्रान्सने तशी हमी राफेलच्या संदर्भात दिलेली नाही, हा आमचा आरोप मोदीच्या सरकारवरती आहे, हे लक्षात घ्या. उद्या बिघाड झाला आणि स्पेअर पार्ट आले नाही, तर ही विमानं कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकण्याच्या पलीकडे आपल्याला राहणार नाहीत. आणि म्हणून मी असणाऱ्या काँग्रेसवाल्यांना विचारतोय, तुम्ही भावाच्या संदर्भातलं काय म्हणताय? सगळ्यात मोठे इथला असणारा चूक झालेली जी आहे की ही विमानं खरेदी करत असताना गॅरंटी मिळालेली नाही की स्पेअर पार्ट येईल म्हणून, आणि स्पेअर पार्ट उद्या आले नाही तर आपली गाडी जशी बिघाड जंग खाऊन जाते, तशा रीतीने हे विमानं सुद्धा जंग खातील आणि इथला असणारा विमानं उपयोगी राहणार नाहीत, ही परिस्थिती आहे. खरा मुद्दा उचलायचा नाही, खरा मुद्दा उचलायचा नाही. साईड शो म्हणतो नाही का, साईड शोची चाललेली आहे, साईड शोची बॉक्सिंग चाललेली आहे. आणि म्हणून मित्रो, काँग्रेसच्या काळामध्ये बोफोर्सच्या वेळेस पैसे खाल्ले गेले, हे बरोबर आहे, आरोप तेच होते. पण बोफोर्सच्या बंदुकीला स्वीडनने ज्यांच्याकडून आपण घेतले होते त्यांनी सॉव्हरन गॅरंटी दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बोफोर्सची गन वाजत राहील, गाजत राहील, ही आम्ही हमी तुम्हाला असताना देतो. आणि म्हणून कारगिलमध्ये बोफोर्स ह्या वाजत राहिल्या, या आपण लक्षात घ्या. ती हमी राफेलमध्ये आलेली नाही आणि हे सरकार त्याला दोषी आहे, हे आपण असं लक्षात घ्या. हे सरकार लुटारूंचं सरकार आहे. मोदी असताना म्हणतात ना की मी असताना फार स्वच्छ आहे.
मोदीने काय सांगितलं की 99.9% सगळ्या जुना नोटा जमा झालेल्या आहेत. आणि कालच आपण बातमी ऐकली असेल की गुजरातमध्येच 2000च्या जुना नोटा सापडल्या. 2000च्या जुना नोटा त्या ठिकाणी सापडल्या. 99.99% सगळ्या नोटा आल्या तर ह्या नोटा आहेत कुठून हे तर सांगा. हा एक मोठा फ्रॉड आहे हे आपण लक्षात घ्या. नोटा बदलणं हा एक मोठा फ्रॉड आहे. नेपाळच्या बँकेमध्ये किती नोटा पडल्या त्या असणार सांगा. इथल्या सहकारी बँकांकडच्या नोटा ज्या होत्या त्या आरबीआयने स्वीकारल्यात का ते असणार सांगा. मित्रो, जितक्या लवकरात लवकर ह्या सरकारला आपण घालू, जितक्यात लवकरात लवकर ह्या सरकारला आपण घालू तेवढी आपलं आयुष्य अबाधित राहील, नाहीतर हे आयुष्य अबाधित राहणार नाही. इथलं एकही अर्थशास्त्र, दुर्दैव मी असं म्हणेन की एकही अर्थशास्त्र उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला ह्याच्याबद्दल बोलत नाही. उर्जित पटेलनी जाता जाता एवढंच केलं आणि एवढंच सांगितलं की मला इथल्या लोकांचे द्रोह करायचा नाही, द्रोह करायचा नाही आणि म्हणून मी चाललोय. आणि सरकार म्हणतं त्याने फार चांगलं काम केलं आणि म्हणून आम्ही त्याला जाऊ दिला. वा वा. अरे ज्यांनी चांगलं काम केलं तर त्याला ठेवलं पाहिजे. पण तो इथल्या सरकारच्या लुटीवरती अंकुश आणत होता, करत होता. आपल्याला माहित असेल की रिझर्व्ह बँकेचा गंगाजली, रिझर्व्ह बँकेची गंगाजल हा मोदी सरकारला पाहिजे होता. हा मोदी सरकारला पाहिजे होता. आणि किती पाहिजे होता तर 5 लाख कोटी त्या ठिकाणी पाहिजे होता. 5 लाख कोटी त्या ठिकाणी पाहिजे होता. आणि उर्जित पटेलने सांगितलं मी हा निधी तुम्हाला देऊ शकत नाही, हा निधी मी देऊ शकत नाही. अगोदरच बँकांना लुटलेला आहे. नीरव मोदी सारखे बाहेर गेले, मल्ल्यासारखे बाहेर गेले. जाताना 15-15, 30-30 हजार कोटी स्वतः बरोबर घेऊन गेले. आणि बँकांची स्थिती फार वाईट झाली. बँकांची स्थिती फार वाईट झालेली आहे. आणि अशा या वाईट स्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांचे जे डिपॉझिट्स आहेत, सर्वसामान्य माणसाचे जे डिपॉझिट आहे आणि त्याच्यापेक्षा फिक्स डिपॉझिट आहे, एखादी नॅशनलाइज बँक बुडाली, या निधीतून त्याला वाचवता येईल. शासनाचा निधी शासनाने वापरावा, बँकेचा निधी मीच वापरेन, हे शासन इथल्या बँका मोडायला निघाले. नॅशनलाइज बँका मोडायला निघालेली आहे. आणि म्हणून मध्यंतरी अशी चर्चा ही होती की एका बँकेचे आम्ही 4 बँका करतो. बँकवाल्यांनी संप केला
आम्ही पगारवाढीसाठी संप करत नाही, पण हे जे मर्जर चाललंय हे पहिल्यांदा असताना थांबवा. कारण का या मर्जरमधून या बँका टिकणार नाहीत, आणि टिकल्या नाहीत तर सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी शिरडले गेले. या सरकारचं धोरण खाजगीकरणाचं धोरण. या सरकारचं धोरण खाजगीकरणाचं धोरण आहे. खाजगी बँका आल्या पाहिजेत म्हणून त्यांचा असणारा प्रयत्न आहे. खाजगी बँका आल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न आहे, आणि त्याच्यासाठी नॅशनलाइज बँका मोडल्या पाहिजेत, त्या मोडकळीस निघाल्या पाहिजेत. त्या मोडकळीस निघाल्याशिवाय नव्या खाजगी बँका चालणार नाहीत अशी परिस्थिती आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडवली तर आहेच, पण ती अजून कशी बिघडल्या जाईल हा तिथे प्रयत्न आहे. आणि म्हणून तरुणांच्या आणि बेरोजगारांच्या फौजा आपल्याला दिसत आहेत. मागच्याच 15 दिवसापूर्वी एक अहवाल निघाला की मागच्या 4 वर्षामध्ये बेरोजगारांची संख्या 47% वाढलेली आहे. नोकऱ्या कमी झाल्या, नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत. आणि नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत याचं कारण की या देशाच्या सरकारला काहीही धोरण नाही अशी असणारी परिस्थिती. मित्रो, ज्या वंचितांना आपण घेऊन चाललो त्याच्या अंगात कला आहे, त्याच्या अंगात कला आहे. या कलेला कुठेतरी वाव मिळाला पाहिजे. या बँकेमध्ये त्याच्या कलेला वाव नाही. उद्या आम्ही सत्तेवरती आलो तर ज्याच्या अंगात कला आहे पण तारण द्यायला जागा नाही, तर तारण द्यायला काहीच नाही. तारण द्यायला काहीच नाही म्हणून त्याला कर्ज मिळत नाही. अशा असणाऱ्या कलेतल्या समूहासाठी नवीन बँका या ठिकाणी उभ्या केल्या जातील, आणि या नव्या बँका 90% त्याला कर्ज दिल्या जाईल. पण कर्ज देताना त्याच्याकडून तारण मागितलं जाणार नाही हे लक्षात घ्या. व्यवस्थेने जमीन दिली नाही, व्यवस्थेने मालमत्तेचा अधिकार दिला नाही, धर्माने मालमत्तेचा अधिकार दिला नाही, आणि धर्माने मालमत्तेचा अधिकार दिला नाही म्हणून त्याला तारण ठेवण्यासाठी काहीच नाहीये. अशा ह्या वर्गाला त्याच्या कलेला आणि त्याच्या हुन्नरला एक स्वरूप आणि आकार आणून द्यायचा असेल, त्याच्यामधला असणारा नवा एंटरप्रिन्युअर उभा करायचा असेल, उद्योजक उभा करायचा असेल, तर शासनाची तिजोरी ही त्याच्यासाठी खाली करावी लागेल. आणि ती आम्ही खाली करायला तयार आहोत, तरच कुठेतरी या देशाची असणारी बिघडलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावरती यायला सुरुवात होईल. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मित्रो, जे आज वल्गना केल्या जातात, घटना बदलण्याच्या वल्गना केल्या जातात, आपण सुद्धा वल्गना केली पाहिजे की आम्ही वंचिताच्या हातामध्ये सत्ता दिल्याशिवाय राहणार नाही हे असणारं लक्षात. ओलार समाजाची संख्या लहान आहे याची मला जाणीव आहे, साताऱ्यामध्ये लहान आहे याची मला जाणीव आहे. इतर सगळे पक्ष तिकीट उभं करत असताना तुमच्या समाजाची मतं किती आहेत हे विचारतात. आम्ही मतं किती आहेत हे विचारत नाही. त्या असणाऱ्या माणसामध्ये उमेदवारी करण्याची हिंमत आहे की नाही हे आम्ही त्या ठिकाणी असताना पाहतो. ऐवळे हे असणारं स्वतःच्या समूहाचं नेतृत्व करतात. मी काही जणांशी बोललो त्यावेळेस ते म्हटले, कसं काय जिंकतील, कसं काय जिंकतील, त्यांच्या समाजाची मतं नाहीत. मी आपल्या सगळ्यांना असताना विचारतोय की आपण समाज बघून मतदान देणार आहात की हा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहात म्हणून मतदान आपण त्या ठिकाणी देणार आहात.
मित्रो, वंचितांना सत्तेमध्ये यायचं असेल, वंचितांनी सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे, तर उमेदवार वंचित आहे, मी पण वंचित आहे, उमेदवार पण वंचित आहे, दोघं एकत्र आल्याशिवाय, वंचित एकत्र आल्याशिवाय सत्ता मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या की आजपर्यंत सामाजिक विभाजन आमच्यामध्ये होत राहिलं, आजपर्यंत सामाजिक विभाजन आमच्यामध्ये होत राहिलं. माझ्यावरती जो आहे कदाचित मी त्याला मतदान देतो, पण माझ्या खाली जो आहे त्याला मी असं मतदान देणार नाही. वंचित बहुजन आघाडीला जर आपल्याला यशस्वी करायचं असेल, वंचित बहुजन आघाडीला यशस्वी करायचं असेल, तर पहिल्यांदा माझ्यातलं परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तन हे झालं पाहिजे की माझ्यावरती कोणी नाही, माझ्यावरती कोणी नाही आणि माझ्या खाली कोणी नाही. परिवर्तन काय झालं पाहिजे? माझ्यावरती कोणी नाही, माझ्या खाली कोणी नाही, आम्ही सगळे समान आहोत, आम्ही सगळे समान आहोत. ज्या दिवशी आपण ही मानसिकता केली, निश्चितपणे आपण निवडून घ्या, इथे आईवळे निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हे आपण असं लक्षात घ्या. नावी समाजाचे असणारे प्राध्यापक आपल्याला या ठिकाणी बोलून गेले. असे अनेक समूह आहेत. मी काल जेव्हा पालघरच्या जाहीर सभेमध्ये असं म्हणालो की 50 उमेदवारी अशा समूहांना देणार आहे की ज्याच्या जातीची नावं ऐकली तुम्ही नसतील. जेव्हा रात्री आल्यानंतर मला फोन आले, कसं काय शक्य आहे प्रकाशराव? म्हटलं जे अशक्य आहे तेच आम्हाला असणारं शक्य करायचं आहे. हिटलरने म्हटलं होतं आणि त्याच्या अगोदर नेपोलियनने म्हटलं होतं, नेपोलियनने म्हटलं होतं की इम्पॉसिबल, अशक्य हे माझ्या डिक्शनरी मधला शब्दच नाही. अशक्य हे माझ्या डिक्शनरी मधला शब्दच नाही. वंचितांनी एक खून बांधली पाहिजे, वंचित समूहाने एक खून बांधली पाहिजे की अशक्य हे माझ्या डिक्शनरी मधला सुद्धा शब्द नाही. जे अशक्य नाही ते मी शक्य करून दिल्याशिवाय राहणार नाही, ही ब्रीदवाक्य आपली झाली पाहिजे. आपण जेव्हा स्वतःला वंचित म्हणतो, आपण ज्यावेळेस स्वतःला वंचित म्हणतो, त्यावेळेस आपल्यासारखे अनेक वंचित आहेत आणि अनेक वंचितांची ताकद आपण ह्या महाराष्ट्रामध्ये बघितली तर तो 40% आहे. किती आहे? किती आहे? या वंचितांची ताकद किती आहे? 40% आहे, हे आपण लक्षात घ्या. गरज ही आहे की हा 40% एकत्र आला पाहिजे, हा 40% एकत्र आला पाहिजे. आणि ज्या दिवशी हा 40% एकत्र आला, इथल्या प्रस्थापितांची सत्ता, इथल्या प्रस्थापितांची सत्ता इथल्या प्रस्थापितांची सत्ता तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. फटाकड्याच्या माध्यमातून सभा तुम्ही उद्ध्वस्त करू शकाल, पण मताच्या माध्यमातून आम्ही तुमची सत्ता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. मतदान हे आमच्या हातामधला हत्यार आहे. तर वंचितांनी हे लक्षात घ्यावं
70 वर्ष आपण प्रस्थापितांना सत्ता दिली, 70 वर्ष आपण प्रस्थापितांना सत्ता दिली, त्यांनी सत्ता उपभोगली, आपण ब्रय काढला. पण आज आपण जेव्हा म्हणायला लागलोय की आम्हाला आता सत्ता पाहिजे आणि आम्ही सत्ता हातामध्ये घेणार, तर इथं खलबली मचायला लागली अशी असणारी परिस्थिती. खळबळ होऊ द्या, आपल्याला परवा करण्याची गरज नाही. हात चालत राहतो, कुत्रा भुकायला लागलं तरी तो परवा करत नाही. तेव्हा वंचिताने लक्षात घ्यावं की वंचित इथला हत्ती आहे, वंचित हा इथला हत्ती आहे. त्यांनी भुकण्याची अजिबात पर्वा करू नये, त्यांनी भुकणाऱ्यांची अजिबात पर्वा करू नये. आपला रस्ता मार्ग काढायचा आहे आणि ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी वंचिताच्या उमेदवाराला मतदान करून विजयातून आपण उत्तर देऊ, एवढं आवाहन करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. शांततेचं आव्हान करायला पाहिजे. दुसरं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपली सगळ्यांना विनंती आहे, आपण जसं शांततेने सभेमध्ये आलात तसंच शांततेने आपण असताना आपापल्या घरी आपापल्या गावी जायचं आहे, एवढं आपण लक्षात घ्या. बाकी सगळे आभारासाठी नाव द्यायचं सर. यानंतर आभार प्रभुदास खाबळे सर. सगळ्यांचे आभार, धन्यवाद.